मित्रांनो नमस्कार. आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे 2025च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचं अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अतोनात नुकसान झालं आणि या नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना कुठेतरी भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने जवळजवळ 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. आणि हे पॅकेज जाहीर केल्यानंतर मित्रांनो राज्य सरकारने अतिवृष्टीचं अनुदान आणि रब्बीचं अनुदान असे रब्बीचं 10,000 अनुदान असं अनुदान जाहीर केलं मित्रांनो. आणि 8,500 रुपये अतिवृष्टी अनुदानाचे आणि 10,000 रुपये रब्बी अनुदानाचे असे 18,500 रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते. ते मिळले देखील 70% लोकांना, 80% लोकांना. पण मित्रांनो बहुतांश असे शेतकरी होते ज्यांच्या नावात बदल होते, बँक खात्यात बदल होते किंवा सामायिक क्षेत्र होतं. सो मित्रांनो ह्या शेतकऱ्यांचा जे अतिवृष्टीचं अनुदान आहे हे पहिल्यापासून अडकून बसलेलं होतं आणि हे शेतकरी एकदम परेशान होते. हे परेशान शेतकरी नंतर मग असल्यामुळे परत एकदा राज्यामध्ये निवडणुका सुरू झाल्या. नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका असतील आणि याच्या स्क्रुटिनी करणं असेल, तर हे जे अनुदान आहे मित्रांनो हे ह्या शेतकऱ्यांना भेटलंच नाही. त्यानंतर राज्य सरकारने मित्रांनो आपल्याला माहिती आहे शेवटच्या टप्प्यात परत एकदा 633 कोटी एवढा निधी हा वितरित केला होता अतिवृष्टीच्या अनुदानासाठी, ज्यामध्ये जे लोक राहिलेले होते त्यांच्यासाठी. आणि मित्रांनो राज्य सरकारकडून कुठेतरी एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे की ज्या शेतकऱ्यांना मित्रांनो अतिवृष्टीचं अनुदान भेटलेलं नाही, ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली होती पण ज्यांना अतिवृष्टीचं अनुदान भेटलेलं नाही मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना 24 तारखेपासून अतिवृष्टीचं अनुदान भेटण्यास सुरुवात झालेली. आपण जर ई-के-वाय-सी केलेली असेल तर आपल्याला मित्रांनो व्ही-के नंबर घेऊन आपण जर ई-के-वाय-सी केलेलं असेल मित्रांनो, तर आपलं जे अतिवृष्टीचं अनुदान आहे हे आपल्याला भेटण्यास सुरुवात होणार आहे. कारण की 24 तारखेपासून मित्रांनो हे अनुदान वाटपास सुरुवात झालेली आणि तसं ऑफिशियल अपडेट राज्य सरकारकडून मित्रांनो आलेले. आता मित्रांनो जर आपण ई-के-वाय-सी जर केलेलं नसेल तर आपण ई-के-वाय-सी करू शकतात. व्ही-के नंबर आपल्या तलाट्याकडे तुम्ही घेऊ शकतात आणि व्ही-के नंबर घेऊन तुम्ही ई-के-वाय-सी करू शकतात. सो मित्रांनो हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं. मित्रांनो यानंतर बहुतांश शेतकरी विचारत होते की 18,500 रुपये, कारण हा विषय परत एकदा यामुळे रिपीट करतोय की ज्या शेतकऱ्यांना अनुदान भेटलं नाही त्यांना असं वाटू शकतं की आम्हाला 18,500 रुपये गव्हर्नमेंटकडून यायला पाहिजे होते शासनाकडून, पण आम्हाला 18,500 रुपये आलेले नाहीत. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे मला की राज्य शासनाकडून जेव्हा 18,500 रुपये जाहीर होतात तेव्हा आपल्या संबंधित जे महसूल मंडळ असतं किंवा आपले जे तालुके असतात त्यामध्ये जे संबंधित तलाठी असतात ते आपलं जेवढं नुकसान दाखवतात, म्हणजे भले तुमचं क्षेत्र 3 हेक्टर असेल पण जर संबंधित तलाठ्यानं जर 70% नुकसान दाखवलं, 30% नुकसान दाखवलं, 40% नुकसान दाखवलं, तर मित्रांनो त्या प्रमाणातच आपल्याला अतिवृष्टीचं अनुदान भेटत असतं. सो हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. जर आपल्याला अतिवृष्टीचं अनुदान आलं नसेल तर आता येणार आहे. आणि ते मागे सुद्धा मित्रांनो अतिवृष्टीचं अनुदान हे 2 टप्प्यात आलं होतं. पहिल्यांदी एकदा आलं होतं आणि परत एकदा आलं होतं. सो मित्रांनो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कळकळीची विनंती या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचवत असतो. सो मित्रांनो धन्यवाद.